नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। रायमुलकर साहेब, तुम्ही चिंता करू नका, कार्यकर्ते शेवटच्या रक्तापर्यंत तुमच्या सोबत आहेत। हरिभक्त परायण बबनराव महाराज ओव्हर। दादुल गव्हाणवासी रायमुलकर साहेबांसाठी झाले भावुक, अनेक वयोवृद्ध झाले भावनिक। काही लोकांनी चांगल्या माणसाचा गेम केला, मात्र 5 वर्ष मतदारसंघाला भोगावेच लागेल। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार संत गजानन महाराज प्रगट दिनाच्या निमित्ताने संजय रायमुलकर साहेब यांनी मेहकर तालुक्यातील दादुल गव्हाण या गावाला भेट दिली। त्या ठिकाणी सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हरिभक्त परायण बबनराव महाराज ओव्हर म्हणाले की संजय रायमुलकर सारखे आमदार महाराष्ट्रात एकही नाही। रायमुलकर साहेबांचा स्वभाव हा माणुसकीचा आहे, मनमिळाऊपणाचा आहे। जनतेच्या व गावच्या विकासाचा त्यांना नेहमी ध्यास असतो। वारकऱ्यांसाठी झगडणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार होते रायमुलकर साहेब। तुम्ही चिंता करू नका, तुमचा कार्यकर्ता शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तुमच्याशी इमानदार आहे व राहील, त्यामुळे चिंता करण्याची काहीच गरज नाही। राजकारणात दैनंदिन जीवनात चढ उतार येतच असतात, मात्र एवढ्या चांगल्या माणसाला लोकांनी निवडणुकीत पाडले हा विषय सगळ्यांच्या जिव्हारी लागलेला आहे। मात्र यापुढे सर्वांनी एकजुटीने काम करा। रायमुलकर साहेब यांचा पराभव झाला नसून आम्ही आमचा पराभव समजतो। 5 वर्ष नाही तर जवळपास 10 वर्ष मेहकर मतदारसंघ आता मागे जाणार आहे, कारण महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे। जर रायमुलकर साहेब विजयी झाले असते तर ते मंत्री होऊन मेहकर मतदारसंघातील विकासात्मक कायापालट नक्कीच झाला असता, असे सुद्धा बबनराव ओव्हर महाराज यांनी सांगितले। यावेळी दादुल गव्हाणवासी रायमुलकर साहेब यांच्यासाठी चांगलेच भावनिक झाले होते। जय गजानन, जय गजानन। आज एकटे बर्थडे है ना, घ्या लागलो इथं आले की जरूर ते गावकऱ्यांच्या वतीनं प्रथमतः मी आपल्या भागाचं आमचं गाडी युवकाच्या हृदयस्थान, युवकाच्या हृदयातला कणकमणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे शांतीब्रह्म माननीय आमदार संजयजी रायमुलकर साहेब। खरोखर मला असं वाटते की तुम्ही कीर्तन करायला पाहिजे, कारण एक शुद्ध वारकरी, टाळकरी माळकरी, आमच्या वारकऱ्याचं भूषण मी प्रथमतः आम्हाला दोन्ही बाजू चालतात, कारण मी भाऊचा कार्यकर्ता खासदार साहेबांपासून शाखा प्रमुख गावात आहे, परंतु सद्बुद्धी परमेश्वराने दिली आणि धर्मकार्यामध्ये मी ज्या ज्या वेळेस कथा कीर्तन करतोय त्यावेळेस या ठिकाणी 4 वर्षांपासून आपल्या गावकऱ्याच्या प्रेमापोटी मला व्यासपीठावर बसण्याचा बहुमान
तुम्ही दिला आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता मी तो त्या ठिकाणी पार पाडला आणि त्या कार्यक्रमाची सांगतेच्या वेळेस आमदार साहेब आवर्जून उपस्थित राहतात ही आपल्या गावासाठी फार मोठ्या अभिमानाची बाब आहे. म्हणून मी आमदार साहेबांसाठी आपण सर्वजण त्या टाळ्या वाजवसाल. कारण न भूतपूर्ण भविष्य ते मी महाराष्ट्रामध्ये बरेच आमदाराचं नाव ऐकून आहे. मोठमोठे 25 माणसाच्या कार्यक्रमापासून 25,000 लोकांच्या कार्यक्रमात उपस्थिती असेल ती महाराष्ट्रातला एकमेव आमदार म्हणजे संजय भाऊ रायमुलकर. आणि वारकऱ्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे बरेच आमदार मी पाहिलेले आहेत, पण विधान भवनात वारकऱ्याची काळजी करणारा एकमेव भूमिपुत्र हे नुसते बोलण्यातून नाही तर कृतीतून सुद्धा त्यांनी करून दाखवले. मेहकरमध्ये जवळजवळ 2.5-3 कोटी रुपयाचं वारकरी भुवन त्यांनी त्या ठिकाणी मान्य करून आमच्या वारकऱ्याचा निवारा मेहकरसारख्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी मी भाऊंना अशी विनंती देईन की अशी विनंती करेन किंवा असे आश्वासन देईन की भाऊ तुम्ही जे जोडलेले कार्यकर्ते आहेत ते शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तुमच्या सोबत आहेत आणि सोबत राहू. या गावचं जी तरुणाई आहे, मी रात्री खरंच बाहेरून गेलो. अतिशय सुसंस्कारी कार्यक्रम 2 वर्षापासून या ठिकाणी झाला आणि आज एका महात्म्याच्या काल्याच्या कीर्तनानं त्याची सांगता झाली. परंतु त्यांच्या सुद्धा मुखातून होतं की या जडवड जमिनीवर हे गाव बसलं. मी दादू गव्हाण म्हटलं तर मी चकित झालो. फाट्यामध्ये काय गाव असणार आहे, पण जेव्हा गावात आलो तेव्हा गावाचा प्रेमभाव, गावाची त्या ठिकाणी आत्मीयता आणि तरुणाचा उत्साह. भाऊ मी सांगेन मंडळीपेक्षा या सप्ताहामध्ये तरुणाचा उत्साह जास्त आहे. कारण जिथं राजकारण त्या ठिकाणी होतंय त्या राजकारणाला जोड धर्मकारणाची असली पाहिजे आणि ती धर्मकरणाची जोड आपण आपल्या डॉक्टर साहेब आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळते. कारण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्या ठिकाणी तुकाराम महाराज हे विचार ऐकायचे. म्हणून त्या ठिकाणी कीर्तन, भजन आणि सप्ताह हे काही रिकामे काम नाही. आम्हाला लोक म्हणतात महाराज हे रिकामे काम आहे, महाराज पोटासाठी हिंडतात. पण मी महाराजासाठी एक सांगेन, महाराज ज्यावेळेस आमच्यासारखे महाराज लोक समाजाचं प्रबोधन करतात त्यावेळेस तुम्ही सर्वजण जेव्हा शांततेने झोप घेता तेव्हा आमच्या महाराज लोकांचा प्रवास रात्री सुरू होते. कीर्तन भागवताची तारीख जर आम्हाला मिळाली तर भागवताची तारीख जर उशीर झाला याला तर 50 लोकांचे फोन येतात. पण ज्या दिवशी भागवतकाराची कथा सांगता होती ना त्यावेळेस तो सांगता घेऊन तुमचे काय तर त्या ठिकाणी गावाकडचा तेव्हा त्यात कोणी गड्ड्यात पडला का गेला का आला हे कोणी फोन करणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आमचे भाऊ वारकऱ्याची काळजी करणारे भाऊ आहेत आणि आपण सुद्धा त्यांची काळजी केलेली आहे. कारण ज्या गावात असं एकही गाव नाही की आमच्या आमदार साहेबांचं त्या गावात नाव नाही. आणि हे नुसती कृतीतून नाही, ज्या सभामंडपामध्ये आपण बोलतो असे अनेक आमच्या 400 लोकसंख्येच्या 300-350 लोकसंख्येच्या गावात आसरूबाबाचं गाव त्या ठिकाणी भाऊनं असे कामं दिले की आम्हाला ते मोजता येत नाही. त्या जाफराबादला जायचं म्हटलं तर प्रत्येक पाहुण्याला अंगाला काटा यायचा. पण आज रस्त्याचं जाळं असेल, पर्यटन स्थळ असेल, त्या ठिकाणी ब दर्जा असेल. आता भाऊनं आम्हाला 5 कोटीचं मंदिर पुन्हा सुद्धा ते पूर्ण निर्माण करण्याचं आश्वासन नाही. त्या ठिकाणी सप्ताहामध्ये मी भाऊकडे गेलो, म्हटलं भाऊ असा कार्यक्रम तुम्ही उपस्थित, मला काहीतरी कार्यक्रम द्या, मला काहीतरी कार्यक्रम द्या तेव्हा आम्ही येतो. आणि आम्ही पूर्ण सप्ताह या सौजन्याने घेतला होता. जाफराबादचा मोठमोठाले महाराज होते, सौजन्य त्या महाराजाचं घ्यायचं, मंडळीत घ्यायचं. भाऊ म्हणले मला सौजन्य, म्हणलं तुमची उपस्थिती आमच्यासाठी नाही, म्हणत मग काहीतरी द्या, पूर्ण सप्ताह माझ्याकडे देऊन टाका. 7 कीर्तनं आणि भागवतकाराची जी सौजन्य असते ते सगळे 7 कीर्तनं गुंतले महाराज आमच्या भाऊनं 41,000चं सौजन्य महाराजाचं त्या ठिकाणी ठरलं होतं. ते भाऊ म्हणत ते माझ्यावर टाका. आणि तेच नाही, आम्ही आसरूबाबाला मुकुट करण्याची नुसती विनंती केली मंडळीला. भाऊला कळालं तर ज्या दिवशी सौजन्य दिलं त्या दिवशी त्यानं 50,000 रेडी कॅश आश्वासन नाही माझ्याजवळ दिलं. असा हा वारकरी आपल्या धर्मासाठी, आपल्या पंथासाठी, आपल्या माणसासाठी अहोरात्र रस्त्यावर आहेत. मी ईश्वराला एक विनंती करेन आमच्यासाठी, भाऊ तुम्ही ज्या ज्या काळात धर्मकारणाला या ठिकाणी साथ द्याल ईश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य
आम्हाला कोणत्याच गोष्टीची खंत नाही. भाऊ, आमच्या अंतःकरणात तुमची जागा आहे आणि गेलेले दिवस त्याची आठवण आम्ही काढणार नाही. पण येणाऱ्या काळात प्रत्येक पाऊल भाऊ तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काढतो. तुम्ही गावकऱ्याच्या वतीनं आणि या गावचं कुशल आणि अतिशय सुंदर असं नेतृत्व वयानं अपेक्षा मोठी आहे, पण दिसायला लहान आहे. पण दिसायला जरी लहान असली पण त्याची कीर्ती फार मोठी आहे. अशा आपल्या गावचं कुशल प्रथम नागरिक म्हणून सरपंच साहेब हे सुद्धा भाऊच्या साथीला आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, आम्ही कार्यकर्ते बी आहे, महाराज बी आहे, ज्या वेळेस आपल्या अडचण येतील तसं तर भाऊ आपल्याला अडचण येऊ देत नाही. पण आमच्यासाठी जर तुम्ही एखादी गोष्ट सांगितली आणि मी जर ती भाऊ म्हटली तर भाऊ नाही म्हणणार नाही, कोण्याच गावासाठी म्हणणार नाही. अशा या देव माणसासाठी आपण रात्रंदिवस त्याच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी आहे, पुढेही राहू आणि भाऊला पुन्हा असं या धर्मकारणामध्ये सहकार्य करण्यासाठी परमेश्वर शक्तिदेव गजानन बाबाच्या प्रगट दिनानिमित्त गजानन बाबा, अश्रू बाबा, त्या ठिकाणी बालाजी महाराज, हनुमान महाराज या सर्वांच्या साक्षीनं भाऊ पुन्हा मी तर तुम्हाला उदंड असं आयुष्य परमेश्वरावर मागेल आणि आमच्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात हे आम्ही कधीही बोलणार नाही. आमच्या काळजातलं नेतृत्व म्हणून भाऊ सगळी मंडळी तुमच्याकडे पाहते. आमच्यासाठी तुम्ही दैवतुल्य आहात, ईश्वरतुल्य आहात एवढंच बोलतो. तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दिली आणि दादुलगाव वासियाचा जो आनंद, थोडी शंका होती की भाऊ येतात का नाही, तुम्ही येऊन या दुःख शर्करा योग आणि काय तर तुम्ही पुन्हा आमच्या आनंदामध्ये भर घातली. त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीने आपली त्या ठिकाणी जाहीर आभार मानतो, अभिनंदन करतो आणि यापुढे आम्हाला असे साथ द्याल ही विनंती करून माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.